लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये भाव कर्म प्रक्रिया चालू आहे. तर आज आपण यंगंत धातू जे असतात त्यांची भाव कर्म प्रक्रिया पाहणार आहोत. तो धातू आहे भू, बरोबर. तर लिहा भू अधिक यंग. धातो रेखाचो हलादे क्रिया समविहारे समविहारे यंग या सूत्राने यंग झाला आहे. यंग चरा तो शिल्लक य हलंत्यमने गणची संज्ञा तसे लोपाने लोप. सूत्र येतनंतर संयंगो हो यानी द्वित्व. भू भू अधिक यंग, यंगचा य, भू भू अधिक य झालं. नंतर गुणो यंगुको हो, अभ्यासाला गुण. तो भो भू अधिक य, भो भू अधिक य. अभ्यासे चर्च, अभ्यासाच्या भला ब. भो भू अधिक य जोडा भो भूय झालं ना. काय भो भूय. आता सन्नाद्यंता धातव धातु संज्ञा. झालं. काय झालं, धातू झाला. आता कोण धातू आहे, भोभूय. आता भोभूय धातू झाल्यानंतर त्याचे कर्तरीमध्ये रूप आपण बघितले आहेत तिथं यंगंत प्रक्रियेमध्ये, आहे की नाही. आता आपल्याला काय पाहिजे, भाव कर्म याच्यामध्ये. इथं असा एक नियम आहे की जर यंग किंवा यंग लोक दोन्हीसाठी मूळ प्रकृती मूळ धातू जर सकर्मक असेल तर यंगंत धातू देखील कसा मानला जाईल, सकर्मक. यंगंत आणि यंगलुंग दोन्ही ठिकाणी पण. तसेच मूळ धातू जर अकर्मक असेल तर यंग प्रत्यय धातू देखील काय होईल, तो अकर्मक होईल. आता भू धातू जो मूळ मध्ये आहे, भूय मध्ये मूळ धातू कोण आहे, भू. तो सकर्मक आहे की अकर्मक आहे, अकर्मक आहे. आणि म्हणून यंगंत धातू झाला जो भोभूय हा देखील कसाची, अकर्मक. बरोबर. मग अकर्मक म्हटल्यानंतर अकर्मक त्याचे दोन पद्धतीने रूप चालतात. एक तर कर्ता वाच्यामध्ये कर्तरी प्रयोग, त्याचा विचार मागे होऊन गेलाय. आणि आता दुसरा भाव. अकर्मक धातूचे रूप कर्ता आणि भाव मध्ये. सकर्मक धातूचे रूप कर्ता आणि कर्मवाच्यामध्ये. नाही लक्षात आलं. सकर्मक धातू असेल तर कर्तृवाच्य कर्मवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग होतात. आणि धातू जर अकर्मक असेल तर कर्तरी आणि भाव. आता भूय सकर्मक की अकर्मक, अकर्मक. कारण याच्या बाबतीत नियम काय, मूळ धातू जसा असेल हा यंगंत आणि यंगलुक अंत हे दोन्ही प्रकारचे धातू कसे असतात, मूळ धातू प्रमाणेच असतात. आता चला भाव मध्ये रूप होणार याचं भाव मध्ये रूप करूया. स्थिती काय झाली याची, भूय. आता आणा अकर्म अर्थामध्ये म्हणजे याच्या भाववाच्यामध्ये आणा लकार. कोणत्या सूत्राने, ल कर्मणीची भावेच्या कर्मकेभ्य या सूत्राच्या आधाराने भाव अर्थामध्ये लकार आणायचा आहे. वर्तमाने लट. स्थिती होईल भूय अधिक लट. लटचा राहतो ल. नंतर
आता लच्या जागेवर प्रत्यय कोणते येणार? आत्मनेपदी. सूत्र भाव कर्मणो हो. आणा प्रत्यय, लच्या जागेवर प्रत्यय झाला त. भू भूय अधिक त. ठीक आहे, इथपर्यंत झालं. तिंशित सार्धातुकम. सार्वधातुके यक. यकचा राहतो य. स्थिती आहे भू भूय अधिक य अधिक त. अतो लोपः. यकारोत्तर भूभूय मध्ये जो य आहे त्याच्या यकारोत्तर वरती आकाराचा लोप. स्थिती होईल भूभूय य अधिक त. तित आत्मनेपदानाम तेरे. तकारोत्तरवरती आकाराला एकार जोडून द्या, रूप बनलं बोभुयते. काय रूप बनलं जी? बोभुयते. बरोबर. तिथं काय बनलं होतं यंग प्रक्रियेमध्ये? बोभूयते म्हणजे काय? देवदत्त बोभूयते. देवदत्त बार बार होतो किंवा अतिशय होतो असा अर्थ होता. आता याचा प्रयोग कसा केला जाईल? बोभूयतेचा. देवदत्तेन बोभूयते भावी प्रयोग आहे ना. भावी प्रयोगामध्ये कर्ता तृतीय जातो, कर्म तर नसतंच. आणि धातूचं रूप प्रथम पुरुष एक वचनात. काय झालं? देवदत्तेनं बोभूयते म्हणजे काय? देवदत्ताकडून. बरोबर आहे. काय? बार बार हुआ जाता है. देवदत्त के द्वारा देवदत्ताकडून अतिशय हुआ जाता है या बार बार हुआ जाता है. देवदत्ताकडून बार बार राहिल्या जाते, असल्या जाते. देवदत्ताकडून बार बार असल्या जाते असं लागला अर्थाची. चला, एकच रूप होणार ना. पुढे लीट मध्ये बोभूय अनेकच धातू आहे, त्यामुळे आम वगैरे येऊन सरळ बोभूयान चक्रे, बोभूयाम बभुवे, बोभूयाम आसे. 3 प्रकार आहे की नाही. भावी प्रयोग असल्यामुळे प्रथम पुरुष एक वचनातच होणार प्रत्येक प्रकारामध्ये, आहे की नाही. चला, पुस्तकात एकच रूप दिले बघा, सापडलं का? कुठं आहे? हा, बोभूयते सापडलं वरून चौथीवर. हा, तर पुढचं जे आहे ना बोभूयते ते यंगंताचं नाहीये, यंग लुगंताचं भावमधलं रूप आहे. एकच रूप दिलंय बोभूयते. सापडलं? चला, तर लट झाला. लीटचं केलं, लुटचं होईल. लिहून ठेवा लुटचं रूप. एक एक रूप सांगून देतो, लिहून ठेवायचं. लुट प्रकारचं रूप होईल बोभूयिता. बोभूयिता. रूट मध्ये बोभूयिष्यते. लोट लकार बोभूयताम. बोभूयताम. लंग अबोभूयत. अबोभूयत. विधिलिंग बोभूयेत. आशीर्लिंग बोभूयिशिष्ट. बोभूयिशिष्ट झालं. लुंग अबोभूयी. अबोभूयी.
इच्छत. झालं जी. चला आता हे झालं कुठलं यंगंताचं. आता जाऊया आपण कुठं यंगलूक. ती पण प्रक्रिया गेली ना. ती जे धातू होतात त्यांचं भावमध्ये रूप कसं होतं त्याचा विचार करूया. तर लिहा भू अधिक यंग. धातूवर एकाचो हलादे क्रिया समव्यारे यंग सूत्राने यंग झालाय. यंगोची च सूत्राने यंगचा लुक. यंगोची च पूर्ती यंगचा. यंगेला राहिला भू. प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम. आणि म्हणून संयंगोः द्वित्व भू भू. गुणो यंगलुको अभ्यासाला गुण भू भू. भू भू. अभ्यासे चर्च. अभ्यासातील भला ब. स्थिती झाली बो भू. आता धातू संज्ञा अगोदर सन्नाद्यंता धाता धातू संज्ञा. धातू संज्ञा झाल्यानंतर मग आता ल कर्मणीच्या कर्मकेभ्य भावार्थामध्ये लट लकारी लकारीतील त्याच्यात वर्तमान लटणे लट. भू भू अधिक लट लटचा ल भाव कर्मण हो सूत्राने प्रत्यय लच जागेवर त भाव कर्मण हो. स्थिती आहे भू भू अधिक त तिंशित सार्वधातुकम. सार्वधातुक संज्ञा सार्वधातुके यक. यकचा य. स्थिती आहे भू भू य त तीत आत्मने पदानाम तेरे. झालं रूप काय भू भू यते. काय रूप बनलं भू यते. झालं. आता भाव प्रयोग आहे त्याच्यामुळे एकच होणार रूप. बाकी रूप तर होतच नाही ना. द्विव असणार बहु असणार मध्यम पुरुष उत्तम पुरुष. ठीक. काय अर्थ प्रयोग कसा होईल. तेन वो भूयते किंवा देवदत्तेन वो भूयते मया वो भूयते आहे की नाही. तेन वो भूयते म्हणजे काय त्याच्याकडून बार बार हुआ जाता है. बार बार असल्या जातं किंवा अतिशय हुआ जाता है. झालं. आता लीट मध्ये तसंच बोबवान चक्रे बोबवाम बबुए बोबवामासे बोबवान चक्रे बोबवाम बबुए बोबवामासे. ठीक आहे. लीट लकार झालं. लीट नंतर पुढचे रूप लिहून ठेवा. लुट मध्ये
लुट मध्ये रूप होईल दो विकल्पाने बोभाविता बोभविता. शिय शी शियुड ताशिषु या सूत्राने विकल्प झाला आहे. बरोबर. काय रूप बनलं मग बोभाविता बोभविता है की नाही. एका पक्षात गुण एका पक्षात वृद्धी. लुट नंतर लकार आहे लुट. लुटचं रूप होतं बोभाविष्यते. बोभाविष्यते विकल्पाने बो भविष्यते. त्यानंतर लोट बोभूयताम. बोभूयताम. लंग अबोभूयता. अबोभूयता झालं. विधिलिंग बोभूयेत. बोभूयेत. आश्रयलिंग बोभाविशिष्ट. बोभाविशिष्ट एक. आणि विकल्पाने बोभविशिष्ट. बोभविशिष्ट. लुंग लकार अबोभावी. अबोभावी झालं. शेवटचा लुंग लकारात दोन रूप अबोभाविष्यत. अबोभाविष्यत एक. आणि दुसरं विकल्पाने अबोभविष्यत. अबोभविष्यत झालं. चला मग पुढं काय आता धातू आहे पुढं आता दुसरा. पंथा नाही त्याच्या अगोदर एक आहे ना दिला नाही धातू पण रूप दिली आहेत. रूप धातू आहे ष्टूय स्तुतौ. लिहा ष्टूय स्तुतौ. अर्थ आहे स्तुती करणे. आधाधिकरणाचा धातू आहे उभयपदी आहे कसा. सकर्मक आहे. बरोबर. सकर्मक म्हटला की त्याचे आता कोणत्या कोणत्या वाच्यात रूप होणार. कर्तरी कर्मणी. बरोबर. आता कर्तरीची रूप स्तौती स्तुत स्तुवंती असे होतात. आता आपली प्रक्रिया चालू आहे कोणती भावकर्म. सकर्म धातू असल्यामुळे कर्मामध्ये प्रयोग होतील. कर्मात कसे होतात ती करू आपण आता. लिहा स्तु अधिक लट. कर्मार्थामध्ये लट आणला कर्मवाच्यामध्ये. लह कर्मणीची भावे ज्या कर्मकेभ्य वर्तमाने लट. झालं. लटचा राहतो ल. भाव कर्मणो हो सूत्राच्या आधाराने लच्या जागी आत्मनेपदी प्रत्यय त. स्थिती होईल स्तु अधिक त. तिंशित सार्वधातुकम सार्वधातुके यक. यकचा राहतो य. स्थिती आहे स्तु अधिक य अधिक त. झालं. स्थिती काय आहे स्तु अधिक य अधिक त ही स्थिती आहे.
इथपर्यंत कळलं? स्तू धातू आहे, यचा य आहे, त प्रत्यय आहे. बरोबर. या स्थितीमध्ये एक सूत्र येतं मागचं, अकृत सार्वधातुकयोर दीर्घ. स्तूच्या उला दीर्घ आदेश. स्थिती होईल स्तू अधिक य अधिक त. झालं. तितात्मने पदानाम टेरे. तकारोत्तरवरती आकाराला एकार जोडून द्या. रूप बनलं स्तूयते. स्तूयते. बरोबर. उलट लकारात चालूया आपण. स्तूयते, स्तूयेते, स्तूयन्ते, स्तूयसे, स्तूयेते, स्तूयद्भे, स्तूये, स्तूयावहे, स्तूयामहे. बरोबर. स्तूयते वाक्य बनवा. 9 रूप झाले ना आपले. स्तूयते, स्तूयते, स्तूयन्ते. कोणतंही एक रूप घेऊन वाक्य बनवा. हा उदाहरण. तेन स्तूयते म्हणजे काय? त्याच्याकडे स्तुती केली जाते. कोणाची? कोणी देऊ शकतो मी. करता कर्म टाका एखादं, मग वाक्य सांगा. काय? ईश्वर स्तूयते. काय दी? काय? तेन देवदत्तेन राम स्तूयते. तेच काय वाक्य दुसरं आहे ना. देवदत्तेन राम स्तूयते. बरोबर. दोन्ही वाक्य. त्याच्याकडून ईश्वराची स्तुती केल्या जाते, देवदत्ताकडून रामाची स्तुती केली जाते, राम स्तविल्या जातो. बरोबर आहे की नाही? चला मग हे झालं लट मध्ये. बरोबर आहे की नाही? लिट मध्ये काय आहे? रूप बनेल तुष्टुवे. अनेकाच नाहीये, त्याच्यामुळे आम वगैरे येणार नाही. स्तू धातू अनेकाच नाहीये ना, आम वगैरे येणार नाही. त्यामुळे द्वित्व, शरपूर्वा, खय, अशिष्णार्थ, भ्रुवाम, युरियम, वंग, सूत्र हे सारी प्रक्रिया होऊन रूप बनेल तुष्टुवे. तुष्टुवे. त तुष्टुवे लिहिलं. त उ श ट उ व ए. आता स्पेलिंग सांगतात ना इंग्रजीमध्ये जसं तसं. तुष्टुवे झालं ना. चालूया. तुष्टुवे, तुष्टुवाते, तुष्टुविरे, तुष्टुषे, तुष्टुवाते, तुष्टुड्भे, तुष्टुवे, तुष्टुवहे, तुष्टुमहे. झालं. आता जाऊया आपण कशात? लूट मध्ये. काहीच नाही. हे सूत्र ध्यानात ठेवायचं. आत्ताच से सित सियुट तासिशु याने एका पक्षामध्ये काय होतो? चिन्वत भाव, अचोरनिकी, वृद्धी वगैरे होऊन रूप बनेल स्थाविता. लूट मध्ये. आणि चिन्ह भाव जेव्हा राहणार नाही त्यावेळेस रूप बनेल स्तोता. स्थाविता, स्तोता अशा रीतीने. झालं ना. चालूया मग आपण कशाचे? लिट लूट लकारामधले रूप. बरोबर. बोलूया. काय पहिलं? स्थाविता. स्थाविता ना. बोलूया. स्थाविता, स्थावितारो, स्थावितार, स्थावितासे, स्थावितासाते, स्थाविताद्भे, स्थाविताहे, स्थावितास्वहे, स्थावितास्महे. नंतर स्तोता. स्तोता, स्तोतारो, स्तोतार, स्तोतासे, स्तोतासाते, स्तोताद्भे, स्तोताहे, स्तोतास्वहे, स्तोतास्महे. झालं. लूट नंतर नकार आहे रूट. रूट मध्ये स्थाविष्यते, स्तोष्यते दोन रूप विकल्प आहे. काय काय? स्थाविष्यते आणि विकल्पाने स्तोष्यते. बोलूया. स्थाविष्यते, स्थाविष्येते, स्थाविष्यन्ते, स्थाविष्यसे, स्थाविष्येते, स्थाविष्यद्भे,
स्थाविष्ये स्थाविष्यामहे स्थाविष्यामहे. दुसरं काय स्तोष्यते. बरोबर बोलूया. स्तोष्यते स्तोष्येते स्तोष्यन्ते स्तोष्यसे स्तोष्येते स्तोष्यन्ते स्तोष्ये स्तोष्यावहे स्तोष्यामहे. बरोबर. त्याच्यानंतर लकार आहे कोणता लोट. लोट मध्ये रूप बनेल स्तूयताम. दीर्घ स्तू. बोलूया. स्तूयताम स्तूयेताम स्तूयन्ताम स्तूयस्व स्तूयेताम स्तूयध्वम स्तूयै स्तूयावहै स्तूयामहे. झालं. लोट झालं ना. लोट नंतर लंग. रूप बनेल अस्तूयता. ठीक आहे. चला मग. अस्तूयत अस्तूयेताम अस्तूयन्त अस्तूयताः अस्तूयेताम अस्तूयध्वम अस्तूये अस्तूयामहे वही अस्तूयामहि वही. त्याच्यानंतर लकार आहे विधिलिंग. रूप बनेल स्तूयेत. काय जी स्तूयेत. बोलूया. स्तूयेत स्तूयेयाताम स्तूयेरन् स्तूयेताः स्तूयेयाताम स्तूयेध्वम स्तूयेय स्तूयेवहि स्तूयेमहि. नंतर लकार आहे आशीर्लिंग. रूप बनेल स्थाविशिष्ट आणि विकल्पाने स्तोशिष्ट. स्थाविशिष्ट स्तोशिष्ट. आशीर्लिंग ना. चालूया आपण पहिलं. स्थाविशिष्ट स्थाविशीयास्ताम स्थाविशीरन् स्थाविशिष्टाः स्थाविशीयास्ताम स्थाविशीध्वम स्थाविशीय स्थाविशीवहि स्थाविशीमहि. आणि स्तोशिष्ट याचं चालूया. स्तोशिष्ट स्तोषीयास्ताम स्तोषीरन् स्तोशिष्टाः स्तोषीयास्ताम स्तोषीध्वम स्तोषीय स्तोषीवहि स्तोषीमहि. झालं. त्याच्यानंतर लकार आहे कोणता लुंग. काय लकार आहे जी लुंग. तर रूप बनेल अस्तावी. काय जी अस्तावी. बोलूया. अस्तावी अस्ताविशाताम अस्ताविशत अस्ताविष्टाः अस्ताविशाताम अस्ताविध्वम अस्ताविशी अस्ताविश्वहि अस्ताविष्महि. त्याच्यानंतर लकार आहे लोंग. रूप बनेल अस्ताविष्यत. ठीक आहे ना. लुंग मध्ये पण दोन बनतील ना. प्रथम पुरुष एक वचन एकच राहणार अस्तावी. ठीक आहे ना. आपण द्विवचन काय बनवलं होतं अस्ताविशाताम. एक दुसरं काय बनेल अस्तोषाताम. काय जी अस्तोषाताम अस्तोषत अशा रीतीने. ठीक आहे. चला. लुंग लकार. लुंग लकारात दोन रूप कोणते अस्ताविष्यत एक दुसरं अस्तोषत. ठीक आहे. चालूया. पहिलं अस्ताविष्यत. बरोबर बोलूया. अस्ताविष्यत अस्ताविष्येताम अस्ताविष्यन्त अस्ताविष्यथाः अस्ताविष्येताम अस्ताविष्यध्वम अस्ताविष्ये अस्ताविष्यावहि अस्ताविष्यामहि. झालं. दुसरं अस्तोष्यत. बोलूया. अस्तोष्यत अस्तोष्येताम अस्तोष्यन्त अस्तोष्यथाः अस्तोष्येताम अस्तोष्यध्वम अस्तोष्ये अस्तोष्यावहि अस्तोष्यामहि. झालं. आता थोडस वहीवर लिहा. मध्यभागी या चवळीच्या स्तूय स्तुतौ. स्तूय स्तुतौ धातू आहे. बरोबर. त्याचे दोन रूप दाखव. दोन प्रकार. दोन असे पॉइंट.
पहिल्याकडे लिहा कर्तरी, कर्तरी, आणि इकडे लिहा दुसऱ्या पॉइंटवर कर्मणी. बरोबर. तिकडं जो कर्तरी लिहिला आहे तिकडं लिहा रूप स्तौती, स्तुतः, स्तुवंती. कर्तरीच्या खाली स्तौती, स्तुतः, स्तुवंती. हा प्रथम पुरुष झाला. त्याच्या खालच्या लाईन मध्ये लिहा मध्यम पुरुष स्तौषी, स्तौषी, स्तुतः, स्तुता, स्तौषी, स्तुथः, स्तुथा. त्याच्या खाली स्तौमी, स्तुवः, स्तुमः. स्तौमी, स्तुवः, स्तुमः. बरोबर. इकडं कर्मणी मध्ये लिहा स्तूयते, स्तूयेते, स्तूयन्ते, स्तूयते, स्तूयेते, स्तूयन्ते. खालच्या ओळीत लिहा खालच्या ओळीत काय स्तूयसे, स्तूयेथे, स्तूयध्वे. मध्यम पुरुष झाला. उत्तम पुरुषात लिहा स्तूये, स्तूयावहे, स्तूयामहे. लक्षात काय बोलायचं रूप कर्मणीचे स्तूयते, स्तूयेते, स्तूयन्ते, स्तूयसे, स्तूयेते, स्तूयध्वे, स्तूये, स्तूयावहे, स्तूयामहे. ठीक आहे जी. चला आता लिहा खाली एक ओळ सोडून कर्तरी. कोपऱ्यात वाक्य लिहायची, त्याच्या पुढे 3 वाक्य लिहायची त्या ओळीमध्ये. ठीक आहे. कर्तरी लिहा त्या ओळीच्याच पुढे सरळ सह विष्णुम स्तौती, सह विष्णुम स्तौती. विष्णू शब्द कसा चालतो माहिती का भानुप्रमाणे आहे की नाही. कसा भानु किंवा गुरु घ्या, काही घ्या. भानु, भानु, भानव, भानु, भानु, भानून. लक्षात प्रथमादित्य. बाकी सर्व तसाचे भानुना वगैरे. गुरु गुरु, गुरुना, गुरुं गुरु, गुरु. भानु, भानु दीर्घ. भानव, भानु, भानु, भानून. लक्षात आलं ना. दोन्ही विभक्तीचा उपयोग करायचा ना आपल्याला आता. हा म्हणून तर द्वितीयाचा उपयोग कुठं होईल कर्तरीमध्ये, प्रथमेचा कर्मणीमध्ये. आहे की नाही. लिहिलं वाक्य काय लिहिलं सह विष्णू स्तौती. त्याच वेळेत पुढे लिहा सह विष्णू स्तौती. नाही नाही कर्तरीमध्येच त्याच वेळेत त्याच ओळीमध्ये पुढं सह विष्णू स्तौती. त्याच्या पुढे त्याच ओळीत सह विष्णून स्तौती. झालं ना. सह विष्णून द्वितीयचं बहुवचन स्तौती झालं ना. आता त्याच्या इकडं कर्तरी लिहिलं, त्याच्या खाली कर्मणी ती ओळ सोडून द्या. त्याच्या खालच्या ओळीतली पुन्हा कर्तरी. काय होईल तौ विष्णू स्तुतः, तौ विष्णू स्तुतः. कर्तरीमध्ये प्रथम पुरुष द्विवचन स्तुतः झालं. पुन्हा त्याच वेळी पुढं तौ विष्णू स्तुतः. तौ विष्णू स्तुतः.
त्याच ओळीमध्ये पुढचं वाक्य तौ विष्णून स्तुतः. तौ विष्णून स्तुतः झालं. आता पुन्हा कर्तेच खाली कर्मणी लिहा आणि ती ओळ सोडून द्या. पुन्हा तिच्या खालच्या ओळीत लिहा कर्तरी. वाक्य लिहा ते विष्णू स्तुवन्ति. त्याच वेळेत पुढं ते विष्णू स्तुवन्ति. पुढे त्याच वेळेत ते विष्णून स्तुवन्ति. झालं. आता पुन्हा कर्तरी त्वं विष्णुं स्तौषि. त्वं विष्णुं स्तौषि. त्याच ओळीत यापुढे त्वं विष्णू स्तौषि. त्वं विष्णू स्तौषि. पुन्हा पुढे त्वं विष्णून स्तौषि. हे कर्तरी झालं ना. कर्तरी लिहिलं. याच्या खाली कर्मण लिहून सोडून द्या ती ओळ. पुन्हा खाली कर्तरी आणि त्या कर्तरीच्या पुढे आता 3 वाक्य लिहा पुन्हा. युवां विष्णू स्तुतः. स्तुतः थः. युवां विष्णू स्तुतः झालं. त्याच वेळेत पुढे युवां विष्णू स्तुतः. त्याच वेळेत पुढे युवां विष्णून स्तुतः. झालं. ती ओळ खाली एक ओळ सोडून द्या ओरी कर्माने लिहून. पुन्हा खालच्या ओळीत कर्तरी यूयां विष्णू स्तुथा. स्तुथा. यूयां विष्णू स्तुथा. बराबर. त्याच वेळेत पुढे यूयां विष्णू स्तुथा. यूयां विष्णू स्तुथा. त्याच वेळेत शेवटी यूयां विष्णून स्तुथा. यूयां विष्णून स्तुथा झालं. एक ओळ सोडून द्या कर्मणी लिहून. पुन्हा खालच्या ओळीत लिहा आता कर्तरी. कर्तरी हा लिहा. अहं विष्णुं स्तौमि. अहं विष्णुं स्तौमि. त्याच वेळेत पुढे अहं विष्णू स्तौमि. त्याच वेळेत पुढे अहं विष्णून स्तौमि. अहं विष्णून स्तौमि. बरोबर. एक ओळ सोडून द्या कर्मणी करून. पुन्हा खालच्या ओळीत लिहा कर्तरी आवां विष्णू स्तुवः. झालं. आवां विष्णू स्तुवः. पुढे आवां विष्णून स्तुवः.
झालं. एक ओळ सोडून द्या, कर्मणी लिहून त्याच्या खाली पुन्हा कर्तरी. आवामच्या दोन्ही आवाम विष्णु स्तुवः, बरोबर है ना? क्या हुआ? बहुवचन में नहीं है. आवाम विष्णु स्तुवः, हम दोनों अनेक विष्णुओं की स्तुति कर रहे हैं. लास्ट लाइन लिहा कर्तरी, वयम विष्णु स्तुमः, वयम विष्णु स्तुमः. आणि शेवटी वयम विष्णून स्तुमः, वयम विष्णून स्तुमः. झालं. चला, एक ओळ सोडून द्या कर्मणी करून. आता आणखीन थोडे 4-5 वाक्य देतो, लिहा. विष्णु तम स्तौति, विष्णु तम स्तौति. आता पुढं जर खालच्या वेळी दिली तरी चालेल. कर्मणी आहे की नाही, हे कर्तरीची आहे, तिकडं कर्तरी लिहून ठेवा. कर्तरी जास्त नाही देत तुम्हाला, थोडे देतो आता वाक्य. झालं ना? काय लिहिलं? विष्णु तम स्तौति, पूर्णविराम. त्याच वेळीच्या पुढे लिहा दुसरं वाक्य, विष्णु तौ स्तौति. विष्णु तौ स्तौति. आणि त्याच वेळी शेवटी लिहा वाक्य, विष्णु तान स्तौति. झालं. आता कर्मणीसाठी एक वेळ सोडून द्या कोरी. खालच्या वेळीतली आपण कर्तरी. झालं. विष्णु मां स्तौति. त्याच वेळेत पुढे विष्णु आवाम स्तौति. त्याच वेळेत विष्णु अस्मान स्तौति. विष्णु अस्मान स्तौति. झालं. आता अजून एक वेळ सोडून खालच्या वेळी विष्णु त्वाम स्तौति. विष्णु त्वाम स्तौति. त्याच वेळेत पुढे विष्णु युवाम स्तौति. विष्णु युवाम स्तौति. त्याच वेळेत शेवटी विष्णु युष्मान स्तौति. झालं. विष्णु युष्मान स्तौति. एक वेळ सोडून द्या, पुन्हा खाली कर्तरी. अहम त्वाम स्तौमि. अहम त्वाम स्तौमि. झालं. पूर्णविराम. त्याच वेळेत पुढे त्वम मां स्तौषि. त्वम मां स्तौषि. त्याच वेळेत पुढे सह त्वाम स्तौति. सह त्वाम स्तौति. झालं. एक वेळ सोडून द्या, त्याच्या खालच्या वळीत कर्तरी. झालं. त्वम तम स्तौषि. त्वम तम स्तौषि.
त्याच वेळी पुढे अहम ताम स्तौमी, अहम ताम स्तौमी. त्याच वेळी पुढे सह माम स्तौती, सह माम स्तौती. झालं. एक ओळ सोडून द्या कर्मणीसाठी. शेवटची ओळ आता कर्तरीची. ते अस्मान स्तुवन्ति, ते अस्मान स्तुवन्ति. त्याच वेळी पुढे वयम युष्मान स्तुमः, वयम युष्मान स्तुमः. आणि शेवटचं वाक्य यूयम तान स्तुथ, यूयम तान स्तुथ. बस एवढे वाक्य करून आणायचे. साच्या बिच्या काही एवढेच आहे. झालं. खूप विचार करून वाक्य लिहा, चुकले नाही पाहिजे. त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. अर्थाचं चिंतन करत करत वाक्य लिहायचे. ठीक आहे. पुढचा विचार आपण झाला. आता उद्या किंवा परवा पूर्ण पेपर करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.